नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने घरफोडीच्या 2 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे व त्याचा शोध सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 7 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नागपूर शहरातील अनंतनगर चौक येथे फळाच्या किमतीवरून सुरू झालेला किरकोळ वाद अचानक हिंसक झाला। 150 रुपये प्रति किलो फळाची किंमत ऐकल्यानंतर ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद झाला आणि तो क्षणार्धात मारहाणीत परिवर्तित झाला। आरोपी रहीम नावाच्या तरुणाने 24 वर्षीय फळ विक्रेता अमित उपाध्याय याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो जखमी झाला। जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्याने आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग 6-7 मार्च रोजी केरळमध्ये विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। यंदा एकूण 5 राज्यात केरळ, आसाम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल निवडणुका होणार आहेत। आयोगाने आसाम, तमिळनाडू आणि पुडुचेरीचा दौरा पूर्ण केला असून पश्चिम बंगालचा दौरा अद्याप बाकी आहे। या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे। श्री पोदारेश्वर राम मंदिरात 28 फेब्रुवारी रोजी 104वा स्थापना दिन श्रद्धा आणि उत्साहात साजरा झाला। सायंकाळ 7 ते 9 दरम्यान झालेल्या दीपोत्सवात सुमारे 1.5 लाख दीपांनी मंदिर परिसर उजळून निघाला। ओम, गदा, स्वास्तिक, राधाकृष्ण, सीताराम आदी मंगल चिन्हांची दीपांद्वारे सजावट करण्यात आली। गर्भगृहातील व परिसरातील 20 दिवे बंद ठेवून केवळ दीप प्रकाशात दर्शन घडविण्यात आले, हे विशेष आकर्षण ठरले। शिवमुद्रा, ढोल ताशा, पथक, लेझर लाईट आणि भव्य फटाका शोमुळे वातावरण भक्तिमय झाले। मंदिर व्यवस्थापन समितीने 26 मार्च रोजी होणाऱ्या श्री रामनवमी व ऐतिहासिक राम जन्मोत्सव शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।